साऊंड वाले बोले बोले ओ साऊंड शिवरायांनी शिकविला तलवारीचा धावा शिवरायांनी शिकविला तलवारीचा धावा महात्मा फुल्यांनी सांगितला ज्ञानाचा प्रभाव आहे शाहू महाराजांनी दिला आखाड्यातला डाव आहे माझ्या भीमरायाने रुजविला प्रेम बंधू भाव आहे माझ्या भीमरायाने रुजविला प्रेम बंधू भाव या राष्ट्रद्रोहांनी अन्याय अत्याचाराचा कळस गाठला नसता या राष्ट्रद्रोहांनी अन्याय अत्याचाराचा कळस गाठला नसता तर हा मराठा माणूस पेटून उठला नसता शिवबाची तलवार रणात चमकली नसती तर या भारतात हा महाराष्ट्र आम्हाला कदापि दिसला नसता या भारतात हा महाराष्ट्र आम्हाला कदापि दिसलाच नसता किरण सोनवणे म्हणतात किरण सोनवणे ती उंची नका मोजू आभाळाच्या पुढे होता ती उंची नका आभाळाच्या पुढे होता अरे तो वेग नका मोजू वादळाच्या पुढे होता हरळताईंची मुलगी यांच्या वतीनं समोर धन्यवाद ती उंची नका मोजू आभाळाच्या पुढे होता तो वेग नका मोजू वादळाच्या पुढे होता जग चालले हे किरण काळाच्या मागे मागे हिम एकमेव जगात काळाच्या पुढे होता दोनच राजे येथे गाजले
रणभूमी एक प्यारा है एक प्यारा है एक चौदार गडावर एक चौदार गडावर एक प्यारा गडावर एक चौदार गडावर एक प्यारा गडावर एक चौदार गडावर एक प्यारा गडावर एक चौदार गडावर रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला दलितांनी या दलितांनी दलितांचा राजा म्हणून घोषित केला दलितांनी दलितांचा राजा म्हणून घोषित केला आपले नरमणी दोन शोभाले आपले नरमणी दोन शोभले दोन्ही वीर बहादर असे नरमणी दोन शोभले दोन्ही वीर बहादर असे नरमणी दोन शोभले दोन्ही वीर बहादर असे नरमणी दोन शोभले दोन्ही वीर बहादर एक प्यारा आहे गडावर एक प्यारा आहे गडावर एक चौदार गडावर एक चौदार गडावर एक प्यारा आहे गडावर एक चौदार गडावर एक चौदार गडावर एक प्यारा आहे गडावर एक चौदार गडावर माझे गुरुबंधू साहेबराव सुगवडे यांचं पदवी कोणती ॲडिशनल कमिशनर साहेब रिटायर्ड असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस पण हे पैसे आमच्या गुरुबंधू माझ्या वडिलांचे शिष्य माझे गुरुबंधू साहेबराव सुरवाडे यांच्या पत्नी आमच्या वहिनी विद्या सुरवाडे या माझ्या भाभीमा आहेत त्यांच्या वतीनं 2000 रुपये आले कारण शिवरायांच्या हातामध्ये तलवार भवानी होती तलवार भवानी होती तलवार भवानी होती तलवार भवानी होती भवानी होती अरे शिवरायांच्या शिवरायांच्या हातामध्ये तलवार भवानी होती तलवार भवानी होती तलवार भवानी होती तलवार भवानी होती त्याच भवानी परी भीमांच्या हात लेकली होती त्याच भवानी मेरे भीम ने बस आँख खोली मेरे भीम ने बस आँख खोली तो हर कोई इंसान बन गया मेरे भीम ने जुबा खोली तो हर कोई तूफान बन गया दिनानाथ कांबळे कहते हैं मेरे भीम ने बस आँख खोली तो हर कोई इंसान बन गया मेरे भीम ने जुबा खोली तो हर कोई तूफान बन गया मेरे भीम ने किताब खोली तो हर कोई विद्वान बन गया और मेरे भीम ने बस आँख खोली तो हर कोई इंसान बन गया। मेरे भीम ने जुबान खोली तो हर कोई तूफान बन गया।
मेरे भीम ने किताब खोली तो हर कोई विद्वान बन गया, और मेरे भीम ने कलम खोली तो इस भारत देश का संविधान बन गया। निनादले दो गांजा नारे, निनादले दो गांजा नारे, कोकणातले डोंगर, निनादले दो गांजा नारे, कोकणातले डोंगर, निनादले दो गांजा नारे, कोकणातले डोंगर, निनादले दो गांजा नारे, कोकणातले डोंगर। गांधी के सत्याग्रह ने नमक को बचाया, गांधी के सत्याग्रह ने नमक को बचाया है, तिलक ने स्वराज के हक को बचाया है, शिवा ने छत्रपति शिवा को बचाया है, मगर मेरे भीम के संविधान ने इस देश को बचाया है। सीताफळे वानवरे, ठाणेश्वर अध्यक्षा यांच्या वतीने सप्रेमेट धन्यवाद। निनादले दोघांच्या नावे कोकणातले भूम, एक प्यारा आहे घरावर, एक प्यारा आहे घरावर, एक चवदार राजाचा एक पुत्र आणि एक सुभेदाराचा, राजाचा एक पुत्र आणि एक सुभेदाराचा, दोघांचा अरे दोघांचा तर एकच गाणं होता महाराजा। भारतीय जनता पार्टी राजेश महेंद्र गाडे, ठाणेश्वर जिल्हा उपाध्यक्ष यांच्या वतीने 1000 रुपयाला धन्यवाद। इथे शिंपली तिथे शिंपली, इथे शिंपली तिथे शिंपली अमृताची धागा, इथे शिंपली तिथे शिंपली अमृताची घागर, इथे शिंपली तिथे शिंपली अमृताची घागर, इथे शिंपली तिथे शिंपली अमृताची घागर। एक प्यारा आहे घरावर, एक प्यारा आहे घरावर, एक चवदार ऐका, संपूर्ण महाराष्ट्रात मी फक्त 4च कडवे गात असतो, पण नाना असल्यानंतर हे 5वं कडवं गावं लागतं। एक जिजामा देणे आणि एक विराज्याने, एक विराज्याने, एक विराज्याने, एक विराज्याने, एक जिजामा देणे आणि एक विराज्याने, एक विराज्याने, एक विराज्याने, एक विराज्याने। अरे क्रांती निकारे, मग क्रांती निकारे दोन्ही होऊन गेले दुनियाच्या भाग्याने, दुनियाच्या भाग्याने, दुनियाच्या भाग्याने, दुनियाच्या भाग्याने। क्रांती निकारे दोन्ही
बघे दोन लागले बदलार विसार. एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर. एक चौदार तळ्यावर, एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर, एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर, एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर. गीताचा शेवट आहे. शिवरायाने दैत्यांचा जो न्याय निवाडा केला. जो न्याय निवाडा केला, जो न्याय निवाडा केला, जो न्याय निवाडा केला. शिवरायाने दैत्यांचा जो न्याय निवाडा केला. जो न्याय निवाडा केला, जो न्याय निवाडा केला, जो न्याय निवाडा केला. तोच निवाडा भीमरायाच्या घाटीमध्ये आला. तोच निवाडा भीमरायाच्या घाटीमध्ये आला. प्रतापसिंह परंपरेला प्रतापसिंह परंपरेला अरे कोणी मारती होती. प्रतापसिंह परंपरेला कोणी मारती ठोकर, प्रतापसिंह परंपरेला कोणी मारती ठोकर. प्रतापसिंह परंपरेला कोणी मारती ठोकर. एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर. त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर, एक 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 त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर. माझं नाव विचारा साऱ्या भवनाला. भीमाचं नाव विचारा तुफानी पवनाला. भीमाचं नाव विचारा या चातुर्वर्णाला. भीमाचं नाव विचारा घटनेच्या पर्णाला. भीमाचं नाव विचारा काळ्या रामाच्या धरणाला. मग भीमाचं नाव विचारा चंदनाच्या चंदनाला. आणि भीमाचं नाव विचारा पुण्या पुण्या अंतकरणाला. भीमाचं नाव विचारा तुमच्या अंतःकरणाला. कोरड में बहुत देखिए ऐसा लीडर होऊ नाही सकता. आठवले साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. धन्यवाद. कोरड में बहुत देखे ऐसा लीडर हो नहीं सकता. डॉक्टर तो बहुत देखे लेकिन विद्या का डॉक्टर हो नहीं सकता. नेक और ईमानदार लीडर हो नहीं सकता. और इस जहां में दूसरा अम्बेडकर पैदा हो नहीं सकता. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ऑल इंडिया नॅशनल व्हाईस प्रेसिडेंट शिलाताई गांगुर्डे माझ्या भगिनी यांच्या वतीनं 2000 रुपये आले. त्यांच्यासाठी एक शेर. रोशनी की 2000 रुपये आले. 3000 रुपये आले. रोशनी की तलाश करता हूं. प्रताप सिंह बोलडे म्हणतात रोशनी की तलाश करता हूं. रोशनी की तलाश करता हूं. जिंदगी की तलाश करता हूं. और लीडरों के इन घने जंगलों में
मैं प्यारे भीम जी की तलाश करता। लोकी अरे जंगलों में मेरे प्यारे भीम जी की तलाश करता हूँ। माय जगात त्याच्या नावाची नोंद लिहून आली। अशी मोठी भीम साहेबांना कामगिरी केली। पेपर कापा इकडे बघ। कुणी नाही केलं वापर साहेब, कुणी नाही केलं, कुणी नाही केलं, कुणी नाही केलं भलं व माय। कुणी नाही केलं भलं व माय, भीमानं केलं. कुणी नाही केलं भलं व माय, भीमानं केलं. कुणी नाही केलं भलं व माय, भीमानं केलं. आता दिल्लीचं दालन, दिल्लीचं दालन, दिल्लीचं दालन फुलं व माय। दिल्लीचं दालन फुलं व माय, भीमानं केलं. दिल्लीचं दालन फुलं व माय, भीमानं केलं. भास्कर वाघमारे साहेब, ठाण्यातील निधी आठवले साहेबांची, आठवले साहेबांच्या वतीनं पण वाघमारे साहेबांच्या खिशातून आलेले आहे 2000 रुपये आभारी आहे। फक्त 2च आले। कुणी नाही केलं भलं व माय, कुणी नाही केलं भलं व माय, भीमानं केलं. कुणी नाही केलं भलं व माय, भीमानं केलं. कुणी नाही केलं भलं व माय, भीमानं केलं. दिल्लीचं दालन, अगं दिल्लीचं दालन, दिल्लीचं दालन फुलं व माय। भीमानं केलं. दिल्लीचं दालन फुलं व माय, भीमानं केलं. दिल्लीचं दालन फुलं व माय, भीमानं केलं.
पूछा मेरे बेटे से कि भारत का बाप कौन है, तो मेरे बेटे ने कागज पर बाबा साहब यांच्याकडून आठवले साहेबांकडून सप्रेम भेट 2,500 रुपयाले धन्यवाद. तुमच्या पोराला शाळेत माझ्यासाठी आणि आम्हीच बोलू शकतो. एक दीक्षा भूमिका, वो दीक्षा भूमिका, चैत्य भूमिका वादा मैंने निभाया है वही काफी है. वो दीक्षा भूमिका, चैत्य भूमिका वादा. बंधूनो, मी वर्षभर पैशाशिवाय गातच नाही, पण दीक्षा भूमीला आणि चैत्यभूमीला कोणाच्या पण स्टेजवर गातो, फुकट गाणं म्हणतो, एक होईना. वो दीक्षा भूमिका, चैत्य भूमिका वादा मैंने निभाया वही काफी है. प्रणय सतलज सोए हुए को जगाया है वही काफी है. मैं हूँ क्या, मेरा नाम है क्या, बताने की जरूरत नहीं. मैंने जो बाबा साहब पे गाया वही काफी है. ॲडव्होकेट चंद्रशेखर आझाद साहेब, बाबासाहेब हेरेकर अध्यक्ष ठाणे जिल्हा, भाग्यश्री गायकवाड अध्यक्ष महिला आघाडी ठाणे यांच्या वतीने 1,000 रुपयाले धन्यवाद. सुखदेव भालेराव रिटायर्ड असिस्टंट सब पोलीस इन्स्पेक्टर यांच्या या बंधूंच्या वतीने सुद्धा सप्रेमेट धन्यवाद. त्या नागाच्या आज हमारे पास है. हर सांसों में हमारे अंबेडकर का एहसास है. इतनी आत्मत है बुद्ध के पैगाम में सागर. ये नागपुर की सरजमी भारत का इतिहास है, भारत का इतिहास है. हा शेर मला आवडतो म्हणून सादर करतो. 1956 की याद दिल से निकाली नहीं जाती. कुत्र्या मांजराला मार होता, पण माणूस असून आम्हाला माणसासारखं जगवलं जात नव्हतं. त्यावेळी बाबासाहेबांनी बुद्धाच्या उलटीत टाकलं, बुद्ध धम्माची दीक्षा दिली, आमचा उद्धार केला. म्हणून 1956 की याद दिल से निकाली नहीं जाती. प्रणय सतलज मनुवाद की काली रात नहीं जाती. अकेले दीक्षा भूमि ने सारे समाज को संभाला है, मगर सारे समाज से एक दीक्षा भूमि संभाली. एकमेव नेते प्रमुख भूमिका नानासाहेब इंदिशे यांच्या वतीनं 3,000 रुपयाले यांच्या नावानं आणलं बुद्धाच्या माननीय रामभाऊ कायदे साहेब यांच्या वतीनं सुद्धा 1,000 रुपये आले. त्या नागाच्या नामकरण घे
सप्तसुरांनी नटलेले असे रत्नजडित लेणे बोलते. बघा तुमच्यासाठी सप्तसुरांनी नटलेले असे. आता आम्ही किती गाऊया पण नानाच्या तोंडून एकच दादा सारखा कोणीच गात नाही. आम्ही प्रयत्न तरी करतो. सप्तसुरांनी नटलेले असे रत्नजडित लेणे होते. त्या कलेच्या कणसात भरलेले काव्य मोत्याचे दाणे होते. पंजारू मायावाणी खणखण बाजणारे नाणे होते. अन कोकिळाही मान डोलवी असे प्रल्हादाचे गाणे होते. कोकिळाही मान डोलवी असे प्रल्हादाचे गाणे होते. कितीही सूर मिळवावा चंद्रकांत निर्भोळे म्हणतात. कितीही सूर मिळवावा पण सूर हा लागत नाही. कितीही ऐकली तरी भूक ही भागत नाही. कथा सत्य नारायणाची खोट हे सांगत नाही. आणि त्या प्रल्हादाच्या अभंगाशिवाय तो पंढरीचा विठोबागी जागत नाही. त्या प्रल्हादाच्या भंगाशिवाय तो पंढरीचा विठोबाही जागत नाही. ये दुनिया चंद रोजा और जाहिर है पति. मोहब्बत दोस्ती कहते हैं जिसको अब खुद गर्जी. न माना बात कर मेरी तो पछताएगा तू एक दिन. खबरदारी से रहना बेखबर आगे तेरी मर्जी. सर्व जाती धर्माच्या लोकांच्यासाठी हे उपदेश गीत आहे. पुन्हा एका जातीसाठी नाही. अब तो कुछ अपनी तबीयत भी जुदा लगती है. अब तो कुछ अपनी तबीयत भी जुदा लगती है. सांस लेता हूं तो जख्मों को हवा लगती है. कभी राजी तो मुझसे भी खपा लगती है. अरे जिंदगी तू ही बता तो मेरी क्या लगती है. जिंदगी तू ही बता तू मेरी क्या लगती है. ये मंजिल आखिरी है कब्र की तेरा ठिकाना है. ये रिश्ते तोड़ने हैं और ये दुनिया छोड़ जाना है. आया तो मौत ऐसी जिंदगी उसी अमानत है. और सभी को एक न एक दिन मौत का कर्जा चुकाना है. तू लाख इबादत कर ले. तू लाख इबादत कर ले. तू लाख करे रखवाली. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा बिना पानी. 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 साहेबांवर एक शेर बोला. आज सगळ्यांचा कार्यक्रम आहे म्हणून गप्प. गाणंच म्हणलं असतं तसं म्हणता येत नाही. सगळ्यांसाठी मी शेर गायलेलं आहे मगाशी. तुम्ही नव्हती मला वाटतं. जिसे चांद मिल गया उसे किसी तारे की जरूरत नहीं. जिसने आकाश छू लिया उसे किसी दायरे की जरूरत नहीं. जाओ जाकर कह दो उन मौका परस्तों से जिसे भी मिल गया उसे किसी सहारे की जरूरत नहीं. गोटे साहेब यांच्या नावाने यांच्या वतीनं 5,000 रुपयाले धन्यवाद. गुलाब इबादत कर ले. 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 गुलाब करे रखवाली. अब उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा बिना. उड़ जाएगा
कोई कहता कि सारा जमाना है मेरा, पर ये न किसी ने कहा कि कब्र ठिकाना है मेरा। न कोई अंजुमन होगी, न जिक्र अंजुमन होगा। जो दौलत आज है वो कल गैरों का धन होगा। दो शाले काम आएंगे, न रंग पैरहन होगा। और लिबास आखिरी तो बस वही दो गज कफन होगा। तो जब उड़ जाएगा, तो जब उड़ जाएगा पंछी, रूह का बेजान तन होगा। दबा देंगे तुझे सब खाक में, ये मैला वतन होगा। दबा देंगे तुझे। दबा देंगे तुझे खाक में, ये मैला बदन होगा। पाने वाला कौन है और खोने वाला कौन है? पाने वाला कौन है, खोने वाला कौन है? इस जहां में यारो किसका होने वाला कौन है? क्यों किसी मैयत का मातम कर रहे वो दोस्तों? मरने वाला क्या बताए कि रोने वाला क्या है? मरने वाला क्या बताए, रोने वाला कौन है। तू लाख इबादत कर, तू लाख करे रखवाले, अबे उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा बिल्ला। उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा बिजरा पानी। 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 बिजरा पानी, बिजरा पानी, बिजरा आ गई जिसकी उसे जाना पड़ेगा बेगुमान। देख ले लुकमान की हिकमत गई सबराएगा। कोई आता है यहाँ से, कोई जाता है वागा। एक दिखावा एक तमाशा, एक मेला है जगह। तो जिसको धागा भोंकने फिर वो बचता है कहाँ? कोई आगे कोई पीछे, पर सबको जाना है बगा। कोई आगे कोई पीछे, सबको जाना है वहाँ। अक्ल चक्कर में है ये रफ्तार दुनिया देख कर, अक्ल चक्कर में है ये रफ्तार दुनिया देख कर। एक को आता देख कर, एक को जाता देख कर। भूल से कादाना देना तुम जना देखो मेरे, फिर कहीं जिंदा ना हो जाऊं सहारा देख कर। फिर कहीं जिंदा न हो जाओ सहारा देख कर। तो तुला की बात कर, तुला करे रखवाले, अबे उड़ जाएगा रहेगा बिल्ला। उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा बिजरा पानी। 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 बिजरा पानी, बिजरा पानी, बिजरा पानी, बिजरा पानी, बिजरा पानी, बिजरा पानी। हॅलो एव्हरीवन, कशा आहात? आय होप मजेत असाल. तर फायनली आपण पोचलो आहे गावावरनं घरी. तुम्ही अवतारावरनं बघतच असाल. तर सगळा पसारा पडला आहे घरी. इकडे बघा बॅगा वगैरे सगळं हे काढून ठेवलं आहे. सगळं आवरायचं आहे. गरमी एवढी व्हायला लागली म्हणजे
विचारायलाच नको, पसारा म्हणजे सगळा तसंच पडला. तर गाव फिरून आलो, लग्न झालं फायनली. खूप मजा आली, लय एन्जॉय केलं गावाला, लय एन्जॉय केलं, लय म्हणजे लय एन्जॉय केलं. तर लय एन्जॉय सोबत गावामध्ये ऊन पण तेवढंच होतं. तर ठीक आहे, उन्हाची पण मजा. पण गावाकडे कसं माहिती आहे का, गावाकडे तुम्हाला उन्हाच्या झळा लागणार पण तुम्हाला घाम नाही येत. म्हणजे गरम गरम चटके बोलतो ना आपण, ते लागतात. आणि मुंबईकडे जशी तुम्ही पोहोचणार तुम्हाला घाम येतो आणि एकदम अंगण असं चिकट चिकट होतं. ही गोष्ट मी ऑब्झर्व केली आहे, असं का माहीत नाही मला. पण तुम्ही इकडे आले ना की चटके म्हणजे झळे नाही लागत तुम्हाला, अशा गरम वाफा नाही लागत. ते कदाचित हव्यामुळे होत असेल, कारण की गावाला सतत असं नॅचरल वातावरण असतं ना, म्हणून हवा खेळती असते. इकडे कसं हवाचं थोडंसं कमी हे आहे, त्याच्यामुळं म्हणून इकडे चिकट चिकट असं वातावरण असेल. असो, पण चांगले गेले दिवस. आम्ही आलो, आम्हाला सकाळची 5ची ट्रेन होती, त्याच्यामुळे सकाळी 4:30ला वगैरे उठलेलो. तुम्ही मागचा ब्लॉग माझा बघितलाच असेल. तर आज आमच्याकडे 14 एप्रिल म्हणजे 14 एप्रिलचा जो कार्यक्रम आहे तो करण्यात येतो आहे गडकरीला. सो माझे मिस्टर तो खूप बोलत आहेत की चल चल चल, पण गावावरनं आल्यामुळे मी जाम थकलेली आहे. आणि काल आम्ही आलो म्हणजे तर माझी हालत खूप बेकार झालेली, अक्षरशः चक्कर येऊन पडलेली मी. कारण की जेवण नाही, कारण की सकाळी बसलो आणि सीट नंबर आमचे सगळे वेगवेगळीकडे लागले, त्याच्यामुळं काही चान्सच नाही विचारायचा आणि खायचा प्यायचा. म्हणून मग घरी आल्यानंतर गरमी एवढी झाली, एवढी गरमी झाली, त्याच्याने चक्कर वगैरे आले. तर त्यांचं म्हणणं आहे चल चल, मग मी त्यांना तर आता नाही बोललेली, म्हणजे नाही बोलली आहे. तर म्हटलं तुम्ही जाऊन या, पण त्याच्यामध्ये म्हणजे नाही बोलली होती त्यांना मी. तर त्यांना बोलली तुम्ही जाऊन या. तर ते गेले पुढे, ते आणि मायाचे मिस्टर संतोष, ते दादा हे पुढे गेले. आणि मी तुम्हाला सांगते काय झालं. म्हणजे मला त्यांना म्हणजे घेऊनच जायचं होतं. सीन असा झाला की ते गेले, पोचले तिकडे. आणि आनंद शिंदे, जे आनंद शिंदे गायक आहेत, त्यांचा कार्यक्रम होता कव्वाल यांचा तिकडे. तर त्यांचे जे ड्रायव्हर होते त्यांनी माझ्या मिस्टरांना ओळखलं की तुम्ही आम्रपाली रील स्टारचे हस्बंड आहात ना. तर हे बोलले हो हो. मग ते घेऊन गेले फोटो वगैरे शूट करायला, फोटो काढायला. मग त्यांनी विचारलं त्या नाही आल्या का. मग माझे मिस्टर बोलले नाही म्हणून. तर मग ते भेटून वगैरे आले. तर मग आनंद शिंदेंशी बोलणं वगैरे झालं त्या सरांसोबत. तर मग मला माझ्या मिस्टरांनी फोन केला की ते विचारत होते असं तसं, तर तू ये भेटून जा म्हणून. तर मग ते जे ड्रायव्हर होते त्यांना पण माझे खूप व्हिडिओ आवडतात. त्यांनी फोटो पण काढला माझ्यासोबत. माझ्या मोबाईलला थोडी पण चार्जिंग नव्हती, माझ्या मोबाईलची पूर्ण चार्जिंग गेलेली. कारण की गावावरनं आल्यानंतर मी मोबाईल थोडा वेळ चार्जिंग लावलेला, मोबाईल इतका हीट मारत होता विचारायलाच नको. तर मग मोबाईल चार्जिंगला लावलेला आणि सगळे म्हणजे पसारा तसाच पडलेला, मी झोपून घेतलेलं होतं. त्यांचं चालू ये 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 कसं तरी 10 मिनटात मग मी, माया आणि विकास आम्ही तिघांनी पटापट आवरलं फक्त 10 मिनटामध्ये. आणि आम्ही तिकडे कार्यक्रमाला पोचलो. तोपर्यंत म्हणजे ते जे काका म्हणजे ते आनंद शिंदे सरांचे जे ड्रायव्हर होते त्यांनीच माझ्या मिस्टरांना त्यांना सीट दिले बसायला. ते बोलले ते येत असतील तर हे सीट पण राहू द्या म्हणून. तर ते 4 जे सीट आहे ते आमच्यासाठी त्यांनी खाली ठेवलेले. तर खूप चांगलं वाटलं मला आणि माझ्या मिस्टरांना पण की म्हणजे मला एवढे सगळे ओळखायला लागले. अक्षरशः आनंद शिंदे सरांपर्यंत गेले सगळे, म्हणजे तिथपर्यंत मला सगळं ओळखायला लागले. खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी की आता मी शब्दात बोलू शकत नाही आहे तुम्हाला. म्हणजे मला ॲक्च्युली मागे पण आनंद शिंदे सरांसोबत जे काम करतात त्यांचा मेसेज आलेला. त्यांना सॉन्गसाठी काहीतरी शूट करायचं, म्हणजे शूट करायचं होतं सॉन्ग. तर मी तेव्हा त्यांना म्हणजे काय बोलू काय समजतच नव्हतं मला काय वाटलं की हे म्हणजे हे असतील की फ्रॉड वगैरे असतं ना असं, त्याच्यामुळे मी लक्षच दिलं नाही. ते आज मला भेटले तर मला आज इतकं गिल्टी फील होतं की बाबा
की मला ते बोलले होते म्हणून याच्यासाठी. तर मी त्यांना ओळखलं, त्यांनी फोटो वगैरे काढले. खूप म्हणजे खूप भारी वाटतं सिरियसली. एवढी ओळख म्हणजे माझ्या मिस्टरांना तर इतकं भारी वाटलं, त्यांनी मला फोन करून बोलवूनच घेतलं, तू येच तू येच तू येच. अक्षरशः मी एवढं हे करून माझी मम्मी पण इकडे झोपलेली गरमीमुळे, मी कूलर लावलेले, तर पटापट 2 मिनिटात तयारी करून मी तिकडे आम्ही तिघंजण पोचलो मुलांना घेऊन आणि फायनली कार्यक्रम अटेंड केला. खूप सुंदर असा कार्यक्रम झालेला. तर तुम्ही बघितलंच असेल पुढे मी जे त्यांचे व्हिडिओज टाकलेले आहेत गाण्यांचे मेन कारण की चार्जिंगच नव्हती तर मी एवढं काय शूट करू शकले नव्हते. सो जेवढं झालं पॉसिबल माझ्याने तेवढं शूट केलं आणि त्याच्यानंतर पूर्ण चार्जिंग संपले. त्यानंतर मी काहीच शूट नाही करू शकले. त्याबद्दल मी पुढचं तुम्हाला काही दाखवू पण नाही शकले तो सोडून, त्यासाठी सॉरी. पण असो, आणि तिकडे फॅन्स पण मला भेटले माझे भरपूर फॅन भेटले. तर मला खूप छान वाटतं की तुम्ही लोक मला भेटता आणि बोलता ही रील स्टार येणार. खूप भारी फिलिंग असते ती. गावाला पण मी जेव्हा गेली तेव्हा मला सगळे भेटलेले, हळदीमध्ये पण. तर मी एवढ्या जणांना आवडते. मला आज म्हणजे जशी मी बाहेर पडते, दुनिया बघते, तसं मला समजतंय की मी एवढी फेमस झालेली आहे म्हणून की मी आनंद शिंदे सरांपर्यंत पोहोचलेली आहे. सो माझा नवरा मला बोलतो प्राऊड ऑफ यू म्हणून. सो असं काही. तर अशाच प्रकारे आता आपला ब्लॉग खूप मोठा झालेला आहे कारण की तुम्हाला मी कव्वाला जेवढ्या पॉसिबल होतं तेवढ्या दाखवलेल्या पण आहेत. तर कसा वाटला ब्लॉग माझा नक्की मला कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण आलेलो आहे घरी. इथून पुढे आपल्या रेग्युलर आता ब्लॉग्स येतील कारण की 14 एप्रिल होती. तो महिना म्हणजे पूर्ण मला काही ब्लॉग शूट करता आला नाही. मी 2 दिवस टाकायचे, 1 दिवस टाकत नव्हते. बट आता रेग्युलर तुम्हाला घरचा ब्लॉग येईल, एंटरटेनमेंटचं सुद्धा येणार. सो नक्की माझे ब्लॉग्स बघा आणि काळजी घ्या स्वतःची. तोपर्यंत बाय बाय.